हॅलो फ्रेंड्स, वेदांता हा स्टॉक खूप चांगला स्टॉक आहे आणि याचं जर तुम्ही रिटर्न बघितले तर ते सुद्धा खूप छान आहे आणि नेहमी इन्व्हेस्टर्सला चांगले रिटर्न मिळवून दिलेले आहे. आणि आता वेदांता लिमिटेडने 1 मे 2016 रोजी डीमर्जर जे आहे ना ते निश्चित केलेलं आहे. आता ह्याचं डीमर्जर झालेलं आहे आणि भागीदारांना म्हणजे ज्यांचा 30 एप्रिलच्या अगोदर ज्यांच्याकडे सुद्धा वेदांताचे शेअर्स होते त्यांना एका शेअरच्या बदल्यात आता नवीन कंपन्यांचे शेअर्स मिळणार आहेत. आता डीमर्जर म्हणजे काय? डीमर्जर म्हणजे तुमच्या कंपनीचा भाव जर 400 रुपये असेल आणि त्यातनं दुसरी एखादी कंपनी उभा राहत असेल तर त्याचा जो काही पर्सेंटेज असतो त्या पर्सेंटेजचे शेअर्स तुम्हाला त्या कंपनी थ्रू म्हणजे त्या कंपनीतनं भेटतात. म्हणजे त्याचं जे आहे ना ते टक्केवारी वेगळी असू शकते. 50-50, 50-60, 80-90, 80-10 अशा पद्धतीचं. तर आता सध्या वेदांता कंपनीचे 5 स्वतंत्र संस्थानामध्ये विभाजन झालेले आहे. भागीदारकांना म्हणजेच इन्व्हेस्टर्सला प्रत्येक एक शेअरवरती वेदांता ॲल्युमिनियम, पॉवर, ऑइल अँड गॅस आणि आयरन अँड स्टील यांसारख्या नवीन कंपन्यांचे शेअर्स मिळणार आहेत. आता 30 एप्रिलपासनं शेअरची किंमत जी आहे ना ती ॲडजस्ट झालेली आहे. आता ज्या दिवशी 30 एप्रिलला मार्केट ओपन झालं होतं तर त्या दिवशी वेदांताचा स्टॉक 60% पडलेला होता. म्हणजे 60% रक्कम जी आहे ना ती आता बाकीचे जे स्टॉक्स आहेत त्यामध्ये ती रक्कम गुंतवली जाणार आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे 60% आहेत ना तेवढ्या किमतीचे जे स्टॉक्स आहेत ते तुम्हाला हे भेटतील. आता सगळ्यात पहिलं आपण याचे डीमर्जरचे की पॉईंट्स बघूयात. तर विभाजनाची रचना जसं की मी आत्ताच सांगितलं, म्हणजे वेदांता लिमिटेडचे एकाच मोठ्या कंपनीऐवजी आता 5 स्वतंत्र जे विभाजन आहे ते होत आहे आणि 5 सूचीबद्ध कंपन्या ह्या लिस्ट होत आहे. आता इन्व्हेस्टर्ससाठी काय लाभ आहेत? वेदांता लिमिटेडच्या प्रत्येक एक शेअर्ससाठी इन्व्हेस्टर्सला नवीन कंपन्यांचे प्रत्येकी एक शेअर मिळणार आहेत. म्हणजे आता जर समजा नवीन कंपन्या कुठल्या असणार आहेत? वेदांता ॲल्युमिनियम मेटल लिमिटेड, वेदांता पॉवर लिमिटेड, वेदांता ऑइल अँड गॅस लिमिटेड आणि वेदांता आयरन अँड स्टील लिमिटेड या प्रमुख कंपन्या असतील. आता डीमर्जरची जी तारीख होती ती 1 मे 2016 ही होती आणि 1 मेला तर मार्केट बंद होतं. त्यामुळे आता आपण बघूया काय होणार आहे. आता दुसरी गोष्ट की असं ज्यावेळेस डीमर्जर होतं तर त्यावेळेस जे इन्व्हेस्टर्स असतात तर त्यांना काय फायदा होतो? बहुतेक लोकांना डीमर्जर म्हणजे काय असतं हेच कळत नाही. तर डीमर्जर म्हणजे जसं आत्ताच सांगितल्याप्रमाणे की तुमच्या पैशाचं तुमचे पैसे त्या म्हणजे ज्या कंपन्या डीमर्ज होत आहेत त्या आणि मूळ कंपनी याच्यामध्ये डिवाईड केले जातात आणि नवीन कंपनी ज्यावेळेस मर्ज होते किंवा तुमच्या स्टॉक याच्यामध्ये येते म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये येते, तुमच्या स्टॉक मार्केटमध्ये येते, त्यावेळेस तिची ती किंमत असते आणि त्यानुसार मग तो स्टॉक जो आहे तो ट्रेड करतो पुढे. तर काय होतं, एका कंपनीचे 3-4 आता वेदांताचे तर 5 कंपन्यांमध्ये डीमर्जर झाले. मग जर समजा या 5 पैकी एका जरी कंपनीने चांगला परफॉर्मन्स दिला किंवा चांगले रिटर्न्स दिले तरीसुद्धा तुम्हाला त्यातनं प्रॉफिट मिळतो आणि बाकीच्या कंपन्या मग हळूहळू परफॉर्मन्स देतच असतात. म्हणजे आता एकच कंपनी असेल आणि तिने जर परफॉर्मन्स चांगला दिला नाही तर तुमचे पैसे त्या कंपनीत अडकले जातात. परंतु एकाऐवजी 5 कंपन्या असतील तर एक नाही तर एक असं ज्या कंपन्या आहेत त्या स्वतः म्हणजे परफॉर्मन्स देतच असतात. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे की आता ही झाली वरवरची माहिती. आता वेदांता लिमिटेड कंपनीमध्ये जवळजवळ 60% मोठी घसरण झाली आहे. या विभाजनामुळे कंपनीची बाजार मूल्य कमी झाले असले तरी गुंतवणूकदारांना मात्र याचा फायदा झाला आहे. कारण की आता वेदांताचा जो शेअर आहे तो स्वस्त झाला आहे आणि कंपनीचे उर्वरित 5 नवीन शेअर्ससुद्धा गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यामध्ये आता येणार आहे. आणि आता दुसरं जर बघितलं तर की आता जी घट झाली आहे याचे कारणं काय आणि याचा भविष्यामध्ये ह्या विभाजनाचा फायदा ठरणार की तोटा ठरणार हे एक थोडक्यात आपण जाणून घेऊया. आता कंपनीच्या विभाजनाच्या प्रक्रियेची डेट ही 30 एप्रिलच्या अगोदरच होती. त्यानंतर हे 5 तुम्हाला शेअर्स कुठले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेत. आता याच्यामध्ये काय झालं आहे की
म्हणजे पुढील जो काळ आहे, येणाऱ्या काळांमध्ये 2-3 कंपन्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली तरी गुंतवणूकदारांना एकूण संपत्तीत मोठी वाढ होणार आहे. तसेच त्यांना हव्या त्या विशिष्ट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे सोपे होईल. म्हणजे तुम्हाला जर ऑइल अँड गॅस आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. ॲल्युमिनियम आवडत असेल तर त्याच्यात गुंतवणूक करू शकता. आणि 6ही कंपन्यांच्या शेअरची एकूण किंमत ही जुन्या एका शेअरच्या किमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असेल. म्हणजे आता समजा 500 रुपयाला वेदांताचा शेअर होता थोडक्यात, तर तो जो स्टॉक आहे, आता तुम्हाला ह्या 6 कंपन्या ह्या त्या 500 रुपयाच्या स्टॉकच्या आतमध्येच मिळणार आहे. त्यामुळे स्टॉक्सच्या किमती ज्या आहेत त्या कमी आहेत आणि तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता नुकसान म्हणजे आता दुसरी गोष्ट बघूया आपण की कंपनींचा प्रत्येकी व्यवसाय हा स्वतंत्र झाला आहे. जागतिक स्तरावर मोठा निधी मिळवणे सोपे जाईल. त्या क्षेत्रातील आव्हाने ओळखणे आणि त्यावर निर्णय घेणे हे कंपनीला सोपे जाणार आहे. कंपनीवर असलेले कर्ज हे प्रत्येक कंपनीच्या क्षमतेनुसार विभागले जाईल. कर्ज फेडणे आता कंपनीला सोपे होणार आहे. थोडक्यात सांगायचे झालं तर हे विभाजन आता कंपन्यांसाठी तोट्याचे ठरले असले, म्हणजे आत्ता जसं की वेदांतामध्ये 60% आपल्याला हे दिसते डाऊन दिसते किंवा 60% तूट दिसते, पण भविष्यात वेदांता समूहाला जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा हा मास्टर प्लॅन आहे. म्हणजे तर तुम्हाला वेदांताचा स्टॉक कसा वाटतो आणि वेदांताने तुम्हाला म्हणजे चांगले रिटर्न्स दिले आहेत का? वेदांता हा स्टॉक ट्रस्टेड आहे आणि चांगले रिटर्न्स हे वेदांताने बऱ्यापैकी दिलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल, तुमची काय मत आहे, नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा.